तर जय महाराष्ट्र मित्रांनो, जय भीम, जय शिवराय. तर तुम्ही बघत आहे आमचा मिनी ब्लॉग. तर मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता जात आहोत मिनी द्वारकाधीश विरार ईस्ट, म्हणजे की आता नवीन द्वारका मंदिर बनलं आहे कुंभारपाड्याला. तर बघू शकताय बघा, हे मंदिर आहे समोर. सुंदर असं मंदिर बांधलं आहे. श्री माननीय आमचे जितेंद्र ठाकूर साहेब यांनी नवीन मंदिर बांधलं आहे विरार ईस्टला. आमचे प्रवीणताई ठाकूर यांची अशी इच्छा होती की आपल्या विरारमध्ये पण असं एक भव्य मंदिर असावं, त्यामुळे त्यांनी असं एक मस्तपैकी मंदिर बांधलं आहे. तर तुम्ही बघू शकता बघा, इथून पहिले जुना रस्ता होता आणि आता नवीन रस्ता ते फोडून काढला आहे बघा. इथून नवीन रस्ता काढला आहे आणि हा जुना रस्ता इथून आहे आणि 50 रुपये पर पर्सन सीट आहे बघा, शेअरिंग रिक्षाने. तर इथं आता जरा माती आहे, ते इथं अजून खूप नॉर्मल असे काम बाकी आहे. म्हणजे काम म्हणजे खाली ब्लॉक वगैरे लागणार, साईडला असं गार्डन वगैरे बनणार आहे. बघू शकता इथे रिक्षाची पार्किंग वगैरे पण इथे लावू शकताय. हे बघा, हे आता ब्लॉक लावून झाले आहे. आधी असं नव्हतं, तर आता हे ब्लॉक पण लावून झाले आहे. टाईल्स वगैरे लावून इथे लाद्या, म्हणजे जेणेकरून आता पावसाळ्याचा टाईम होईल तर चिखल वगैरे होईल, त्यामुळे ते आधी लावून टाकलं आहे. साईडला असं झाडं वगैरे मस्तपैकी तुम्ही बघू शकता. हे बघा, हे इथे महाप्रसादाची लाईन आहे. इथे बघा, इथे प्रसाद भेटतं, म्हणजे खिचडी खूप अशी मस्त आहे. म्हणजे खाणार ना तर तुम्हाला असं वाटेल की म्हणजे खिचडी खाल्ली असं, एकदम मस्त लागते ते खिचडी पण. आणि इथे चपल्याचं लाईन होतं, चपलावर ठेवू शकतो आपण. इथे बघा, चप्पलचं लाईन स्टँड इथं लिहिलं आहे, चपला बाहेर काढून जायचं. आणि हे इथं असं आहे ना, म्हणजे पावसाळा टाईम आहे ना, उन्हाचा टाईम आहे, त्यामुळे इथं खूप पायाला चटकेवर लागतं. त्यामुळे त्याने इथं असं हे लावलं आहे, म्हणजे जे पाणी वगैरे उठतं ना, नॉर्मल फवारा असं लावलं आहे. आता आम्ही जरा पुढं आलो आहे. तर आम्ही आता आलो आहे, पण मध्ये आहे ना एंट्री नाही मोबाईलचा, असं व्हिडिओ नाही काढू शकत, त्यामुळे आम्ही आतमध्ये नाही काढतो व्हिडिओ वगैरे. तर आम्ही बाहेरनंच व्हिडिओ काढले आहे. तर आम्ही आतमध्ये जाऊन आलो आता. तर हे बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा, बाहेरून कसा व्ह्यू दिसतो बघा. झेंडा वगैरे ते मस्त असं कोरीव काम वगैरे केलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, म्हणजे एकदम तरी 4 वर्ष तर लागले आहे मंदिर बांधायला, 4 ते 5 वर्ष लागले. खूप लॉकडाऊनच्या आधीपासून हा मंदिरची सुरुवात झाली होती बनवायची. हे बघा, किती मस्त मोठं असं मंदिर आहे. बाकी लोकांना म्हणजे असे बेरोजगार लोकांना पण म्हणजे व्यवस्थित झालं, रिक्षावाले वगैरे त्यांना पण म्हणजे एक हे भेटलं ना, धंदा भेटला म्हणजे असं. तर खूप चांगलं हे केलं आहे बघा. आता मध्ये जातो मी, हे आतल्या साईडला आहे, म्हणजे आतल्या साईडने तुम्ही बघू शकता. हे बघा, हे आतल्या साईड असं आहे आतमध्ये, म्हणजे वरच्या साईडला आहे, खालच्या साईडला आहे. हे बघा, इथे पण पुढे एक पिंड आहे, असं मंदिर आहे, म्हणजे हे मूर्ती वगैरे असं छोटीशी. हे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा इथे, हे बघा तिथे आतमध्ये आहे, तिथे होम वगैरे काढला आहे.